उद्धव ठाकरे यांचा आज नाशिकमध्ये निर्धार मेळावा पार पडला आणि या निर्धार मेळाव्यात जर आपण पाहिलं तर भाजपवर त्यांनी टीकास्त्र सोडलेलं आहे। हिंदुत्वाच्या मुद्द्याला पुन्हा एकदा त्यांनी हात घातलेला आहे। आपल्या सोबत याच्याशी बोलणारी भाजपचे नेते खासदार अनिल बोंडे आहेत। सर, काय सांगणार? भाजपचं बुरसटलेलं हिंदुत्व आम्हाला मान्य नाही अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली, कसं पाहता? उद्धवजींची मोठी गोची झाली आहे, तारेवरची कसरत करावी लागते। वक्फ बोर्डाच्या विरोधामध्ये मतदान त्यांनी लोकसभेमध्ये राज्यसभेमध्ये केलं आणि त्यांचा बुरखा खरं म्हणजे टराटरा फाडला गेला, कारण की वक्फच्या बाजूनं मतदान करावं असं अपेक्षित होतं। शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी तर वक्फच्या विरोधात काय काय बोलले होते ते सगळं सोडून उद्धवजी आणि त्यांच्या खासदारांनी दुर्दैवाने अरविंद सावंताचं भाषण, त्या हिरव्या जॅकेटवरचं भाषण, म्हणजे पूर्ण मुस्लिमांचं लांगुल चालन जेवढं काँग्रेस करत होती त्याच्यापेक्षा एक पाऊल पुढे शिवसेना करायला लागली उद्धव ठाकरेंची। आणि म्हणून आता हिंदूंना तर समजून गेलं की सत्तेसाठी उद्धवजी हे आपल्याला केव्हाही सोडू शकतात आणि म्हणून मग ते अशी आगपाकड करतात की बुरसटलेलं हिंदुत्व आहे भारतीय जनता पक्षाचं। सगळ्यांना माहीत आहे की भारतात हिंदू मेजॉरिटीमध्ये आहे म्हणून खऱ्या अर्थानं सर्व धर्म समभाव आहे, सेक्युलरिझम आहे। नाही तर भारताच्या आजूबाजूला देश आहे, तिथे हिंदू जेव्हा अल्पसंख्याक झाला कुठे गेला सर्व धर्म समभाव? बांगलादेशमध्ये हिंदू कमी प्रमाणात आहे तर हिंदूंचे हाल होतात आहे। पाकिस्तानमध्ये हिंदू 13% 1% आला तर आता तिथे हिंदू संपला, त्याच्याबद्दल उद्धवजी कधी बोलणार नाही। बांगलादेशमधल्या हिंदूंवर अत्याचार होतात त्याच्यावर बोलणार नाही। आणि या वक्फचं तर माहीत होतं ना सगळ्यांना। शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे अनेक वेळा वक्फवर बोलले की कोणतीही मालमत्ता असली त्याच्यावर हात जरी ठेवला, क्लेम जरी केला की 400 वर्षाच्या अगोदर आमच्या नवाबाची होती तर ती वक्फची म्हणून घोषित केल्या जायची। आणि वक्फ बोर्डामध्ये वकिली त्यांचा, न्यायाधीशी त्यांचा, आणि त्याला कुठे चॅलेंज करता येत नव्हतं। आणि म्हणून सर्व ख्रिश्चन समाज असो, बौद्ध समाज असो, हिंदू समाज असो, त्यांची तर मागणी होतीच, पण या सगळ्या मालमत्तेचा फायदा फक्त मुठभर मुस्लिम घेत होते आणि गरीब मुस्लिमांना याचा फायदाच होत नव्हता। सच्चर आयोगाने सांगितलं होतं की 12,000 कोटी उत्पन्न मिळू शकते, पण गरीब मुस्लिमांच्या शिक्षणासाठी वापरलं नाही, आरोग्यासाठी वापरलं नाही। हे सर्व उद्धवजींना माहीत आहे, कारण की त्यांच्या वडिलांचे भाषणं जरी ऐकले तरी त्यांना समजेल। पण मुस्लिम नाराज होऊ नये, व्होट बँक आपली जाऊ नये म्हणून काँग्रेस म्हणते त्याच्यापेक्षा एक पाऊल पुढं आपल्याला कसं जाता येईल। खरं जर पाहिलं तर शरद पवार साहेब तर त्या दिवशी गैरहजर होते, त्यांचे 2 खासदारही लोकसभेत गैरहजर होते। म्हणून आता खूप गोची झालेली आहे। एक धड मुस्लिमांचंही लांगुल चालन करता येत नाही, हिंदूंच्याही बाजूनं राहता येत नाही, इकडे आड तिकडे विहीर अशी परिस्थिती उद्धव ठाकरेंची झालेली आहे। आणि त्या विफलतेतून ते निर्धार मिळावा असो, निर्धार कशाचा, कमीत कमी सीटा आणण्याचा आणि कमीत कमी मतं मिळवण्याचा निर्धार त्यांनी नाशिकमध्ये व्यक्त केला आहे। सर, अनेकदा बोललं जाते की उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं, म्हणून ते असताना म्हटलेलं आहे की मी भाजपला सोडलेलं आहे, हिंदुत्वाला सोडलेलं नाही। आता लोकांना वाटतं की त्यांनी हिंदुत्व सोडलं, त्याला काय उपाय? कोण आरोप करते आहे? स्वतःच्याच तोंडाने सांगतात मी सोडलं नाही, मी सोडलं नाही। अरे कोण म्हणताय तुम्ही सोडलं म्हणून? पण तुमच्या वर्तणुकीवरून दिसत आहे ना की तुम्ही हिंदुत्व सोडलं म्हणून। वक्फच्या संदर्भात तुम्ही विरोधात भाषणं करता, औरंगजेबाच्या कबरीच्या संदर्भात तुम्ही विरोधात भाषणं करता, आणि प्रत्येक तुमचं पाऊल त्या दिशेनं पडायला लागतं की जनाब उद्धव ठाकरे हे आता हिंदूंसाठी राहिले नाही, हे हिंदूंना वाटायला लागतं। भारतीय जनता पक्षाला काय वाटतं ते सोडा, परंतु हिंदूंना वाटायला लागतं आणि त्याची कुणकुण त्यांना लागली आहे। आणि त्यामुळंच ते वारंवार बोलतात की मी हिंदुत्व सोडलं नाही, माझं हिंदुत्व अबाधित आहे, भारतीय जनता पक्षाचं बुरसटलेलं आहे। अरे हिंदुत्व आहे, आणि हिंदुत्व अगोदरपासून जे होतं तर ते कधीही सुधारणेचं स्वागत करत गेलं। हिंदूमधल्या ज्या जुन्या रूढी होत्या, ज्या अनिष्ट प्रथा होत्या त्या हिंदूंनी त्याज्य केल्या।
असं कधीच म्हटलं नाही की आम्ही अपरिवर्तनीय आहोत म्हणून. आणि त्यामुळं हिंदू हा स्वतःमध्ये सुधारणा करणारी जीवनपद्धती आहे. आणि त्यामुळं उद्धवजींना स्वतःच्या मनातच रुखरुख आहे की आपण हिंदुत्व सोडलं आता आपल्या बाजूनं कोण येणार. मुस्लिमांचं लांगुलचालन केल्यानंतरसुद्धा ते आपल्याकडे येतील याची त्यांना गॅरंटी नाही आणि म्हणून ते तसं बोलतात. शेवटला प्रश्न, ज्या पद्धतीनं भाजप निवडणुकांपूर्वी बूथचं नियोजन करतं, नोंदणी करतं, त्याचं उदाहरण, त्याचा दाखला त्यांनी कार्यकर्त्यांना दिलेला आहे. ज्या पद्धतीनं भाजप नियोजन करतं, आपणही कुठेतरी बूथ बांधणी केली पाहिजे असं उद्धव ठाकरेंना आत्ता वाटतंय. खरं म्हणजे भारतीय जनता पक्ष 24/7/365 डेज काम करत असतं आणि नुसतं निवडणुका डोळ्यासमोर ठेवून नाही तर अनेक आयामातून काम करतं. म्हणजे पंडित दीनदयाल उपाध्याय यांनी जे सांगितलं होतं, एकात्म मानवतावाद आणि अंत्योदय, म्हणजे भारतीय जनता पक्षाचं काम कोरोनामध्ये जर पाहिलं तर भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता हा रस्त्यावर होता. अनेक भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते मृत्यू पावले कोरोनामध्ये काम करता करता. म्हणजे लोकांना डबा देणे असेल, अन्न देणे असेल, त्यांना ऑक्सिजन देणं असेल, व्हेंटिलेटरची सुविधा उपलब्ध करून देणं असेल, रेमडेसिवीर देणं असेल, हे सगळं केलं. आणि आत्ताही भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता कोणी कुठेही संकटात असला तर तो सातत्यानं त्यात धावून जातो आणि त्यासोबतच सातत्यानं लोकांशी संपर्क ठेवतो. आणि हा संपर्क ठेवण्यासाठी ही बूथ समितीची परंपरा ही ठेवलेली आहे. आता निवडणूक संपल्यानंतरसुद्धा भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याला उसंत नाही आहे. भारतीय जनता पक्षाच्या बैठका होत असतात, भारतीय जनता पक्षाचा संपर्क तेवढाच आहे. निवडणुकीच्या काळामध्ये थोडं वेगाने करतो, कारण की त्याचं पूर्ण प्लॅन आउट तयार असतं आणि तो वेगाने संपर्क करतो. प्रत्येकाशी संपर्क अगोदर झालेला असतो आणि म्हणून त्याला यश मिळतं. शेवटला प्रश्न, विमानतळाचं आज लोकार्पण झालेलं आहे, परंतु नावाचा तिढा सुटलेला नाही. अनेक जण म्हणतात की डॉक्टर पंजाबराव देशमुखांचं नाव दिलं पाहिजे, तर कोणी म्हणतात की गुलाबराव महाराजांचं नाव दिलं पाहिजे. काय सांगणार, केव्हापर्यंत तिढा सुटणार? प्रज्ञाचक्षू संत गुलाबराव महाराज आणि शिक्षण महर्षी डॉक्टर पंजाबराव उर्फ भाऊसाहेब देशमुख दोन्हीही अमरावतीसाठी नव्हे, महाराष्ट्रासाठी नव्हे, तर देशासाठी वंदनीय आहे. भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांचं कृषी, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातलं योगदान आपल्या सर्वांना माहीत आहे. त्यांना भारतरत्न दिलं पाहिजे अशी सर्वांची भावना आहे आणि आज तर मुख्यमंत्री महोदयांनी ती भावना बोलून दाखवली आणि आपण सकारात्मक राहू हे सुद्धा सांगितलं. प्रज्ञाचक्षू गुलाबराव महाराज हे सुद्धा जन्मांध असतानासुद्धा वेदापासून तर हिंदू जीवन पद्धतीवर अनेक पुस्तकं त्यांनी लिहिली की त्यांच्या पुस्तकावर अनेकांनी PhD केली. आणि खरोखर प्रज्ञाचक्षू संत गुलाबराव महाराज यांचं साहित्य जे आहे ते अतिशय वाचनीय आहे, अभ्यासनीय आहे आणि जगाला आजच्याही काळामध्ये विज्ञान युगामध्ये सुद्धा ते उपयोगी आहे. आणि म्हणून दोन्ही सत्पुरुष हे अमरावतीकरांसाठी अतिशय वंदनीय आहे. आणि त्यामुळं कन्फ्युजन निर्माण होऊ नये. खरं म्हणजे मला दुःखही वाटतं आणि आश्चर्य वाटतं की अलायन्सवाल्यांनी पत्रिकेवर भाऊसाहेबांचं नाव टाकलं आणि आज त्या स्लाईडमध्ये प्रज्ञाचक्षू संत गुलाबराव महाराजांचं नाव टाकलं. असं कन्फ्युजन कोणत्याही अधिकाऱ्यांनी करू नये. दोघांनी एक्सप्लेनेशन दिलेलं आहे की आम्ही चूक केलेली आहे आणि कुठे गडबड झाली त्याच्यावर कारवाई करू. परंतु जिथे उद्घाटन झालं त्या फलकावर अमरावती विमानतळ असं नाव होतं. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या भाषणामध्ये अमरावती विमानतळ असं नाव आलेलं आहे. कुठेही त्यांनी उल्लेख केला नाही. आणि जोपर्यंत राज्याचा प्रमुख हे नाव दिलेलं आहे हे सांगत नाही तोपर्यंत अमरावती विमानतळ हेच नाव आहे असं समजायला हरकत नाही. समजायलाच पाहिजे असं मला वाटतं. नक्कीच तर हे होते भाजपचे खासदार डॉक्टर अनिल बोंडे. ज्या पद्धतीनं आज उद्धव ठाकरे यांनी नाशिकमध्ये मेळावा घेतला त्या संदर्भात जे त्यांनी त्याच्यावर पलटवार केलेला आहे. कॅमेरामॅन निकेत दातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती.